कम विथ तेजस. तेजस. सो तेजस, मला सांगता का कॉन्फिडन्स कसं डेव्हलप करायचं? कॉन्फिडन्स डेव्हलप करण्यामागचं मोटिव्ह असा आहे की तो जास्त करून कन्सिस्टन्सीने डेव्हलप होतो. जसं की मोटिवेशन वगैरे याच्या गोळ्यात काही तो डेव्हलप होत नाही. कन्सिस्टन्सी, रीडिंग, जसं की खूप सारे पुस्तकं असतील, पुस्तकांनी तो खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलप होतो. प्रचंड अनुभवी माणसांच्यात तुम्ही उठा बसा, जसं की तुमच्या इच्छा मोठ्या माणसांबरोबर आहे. याचा अर्थ असा नाही की लहान मुलांच्यात किंवा लहान वयाच्या याचं काही हे नाही आहे. तुम्हाला कुणाकडनं ना कुणाकडनं अनुभव मिळतोच. तो प्रत्येक अनुभव तुम्ही स्टोअर करत चला. जास्त अनुभवी माणसं म्हणजे जसं की वयस्कर माणसं असतील, त्यांचा जो मागचा गॅप असतो, त्यांनी मागं जे काही जगलेलं आहे, तर त्यांच्याबद्दल ते विचारत चाला त्यांना. त्यांची नोकरी असेल, त्यांची जीवनशैली असेल, 70-80-90चा काळ जो होता तो अतिशय कठीण आणि परिश्रमाचा होता. त्या काळाबद्दल त्यांच्याबद्दल चर्चा करा, त्यांनीच तुमचा तो बिल्ड होत जाईल. अच्छा, आत्ताच्या काळात आपण इंस्टाग्रामचा आणि फेसबुकचा कसा वापर केला पाहिजे? कॉन्टेंट आपण कुठला बघितला पाहिजे? इंस्टाग्राम आणि फेसबुकचं जास्त मी यूज करत नाही. पण इंस्टाग्राम आणि फेसबुकबद्दल जास्त बोलायला गेलं तर जास्त करून फ्युएल कंटेंट खूप आहेत. जसं की म्हणजे तुमची माती भडकवण्याचे कंटेंट आहेत, ते न यूज करता तुम्ही जास्त करून आहे ना, करिअर असेल, जसं करिअर इम्पॉर्टंट नाही, पण जास्त करून पुस्तकांबद्दलची माहिती देणारे असतील, वैद्यकीय क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, राजकीय क्षेत्राची इत्थंभूत माहिती देणारे जे काही पब्लिक असेल, त्यांचे कंटेंट बघितले पाहिजे. जसं की व्यक्त होता आला पाहिजे तुम्हाला. सोशल मीडिया असेल, माझं तर काही तसं मला तर व्यक्त काय होता येत नाही सोशल मीडियावर, पण तुम्हाला व्यक्त होता आला पाहिजे. जास्त करून तुम्हाला असे काही आरोग्याशी रिलेटेड कंटेंट आहेत, जिम असेल, योगा असेल, काही क्लासेस असतील, त्या क्लासेसच्या रिलेटेड असेल, असंच जनरल नॉलेज वगैरे याच्याशी रिलेटेड काही कंटेंट असे असतात की ज्याच्या माध्यमातून ते फील्डमध्ये जर तुमच्या असेल तर तुम्हाला कंटिन्यू नॉलेजेबल गोष्टी राहतील. तर तुम्हाला पैशाबद्दल काय वाटतं? आता माझं वय 20 आहे, तर मग मी पैशाबद्दल माझा माइंडसेट काही खर्च करण्याचा असतो, तर मला कसा माइंडसेट ठेवला पाहिजे पैशाबद्दल? पैशाबद्दल माइंडसेटचा माझी थिंकिंग पर्सनली अशी आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही शिक्षणाला महत्त्व जास्त दिलं पाहिजे. कारण मी कमी काळात लहानपणापासून काम करतो आहे, ज्याच्यामुळं माझा बराचसा वेळ शिक्षणामध्ये थोडासा कमी हे पडला. आणि पैसे कमावण्याला महत्त्व तर आहेच, पण त्याच्याहून महत्त्व जास्त आहे की एज्युकेशन प्रेफर करतोच, 100% करतो. जसं की बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे शिक्षणाचं महत्त्व. आणि शिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही इंटेलिजंट होता, त्यातूनच तुम्ही पैसे कमावण्याची साधनं तयार करता. जसं की तुम्हाला आज लोक सांगतात की इतर मार्गातूनही पैसा बनवला जातो, हे करू ते करू, तर ते एक लय कमी काळासाठी असतं. लाँग टर्मचा विचार करूनच पैशाची निर्मिती केली जाते. आणि जरी पैसा कमावला, तुम्हाला म्हणजे किती नॉलेज आहे किती नाही, माझी वैयक्तिक थिंकिंग अशी आहे की तुम्ही पैसा कमावल्यानंतर त्याचं नियोजन कसं करतो. काही लोक 20,000 कमावतात, 50 कमावतात, लाख कमावतात. मी लाख रुपये कमावणारे माझे काही फ्रेंड सर्कलमधले लोक असे पाहिले की त्यांना नियोजन लावता येत नाही. जसं की ते EMIच्या रॅट रेसमध्ये अडकतात. आणि मी 20,000 कमावणारी, मी तितकंच कमावतो XYZ, पण 20,000 कमावणारी पण लोक अशी आनंदी पाहिलेत, सॅटिस्फॅक्शन पाहिलेत, आणि खूप सारं नियोजन असतं त्यांचं. तेवढ्यात खूप सारं पैसा स्टोअर करून ठेवतात. ते स्टोअर केल्यानंतर तो पैसा वाढवतात, बिल्ड करतात छोट्या छोट्या काही फॅसिलिटीज पॉलिसीजमधून, तशा पद्धतीने. अच्छा, 2 लास्ट प्रश्न विचारतो. पहिला म्हणजे तुमचं सगळ्यात मोठं रिग्रेट काय? शिक्षणाला महत्त्व द्यायच्या वयात थोडंसं कामाकडे फोकस केला, पैशाकडे महत्त्व दिलं. खूप सारं शिक्षण करायची इच्छा होती, जे अपूर्ण म्हणजे अजूनही करतोय, मी ट्राय करतोय, म्हणजे नवीन सुरुवात करतो मी. कधीही सुरुवात करायला घाबरत नाही, पहिली गोष्ट तर. आणि दुसरा रिग्रेट असा की स्किल शिकायच्या वयात, म्हणजे जसं की स्किल तुम्ही कधीही शिकू शकता, पण एक ठराविक प्लॅटफॉर्म किंवा एज असते, त्या टायमिंगमध्ये तुम्ही खूप सारे स्किल शिकले पाहिजेत. कारण पैसा बिल्ड करण्याचा प्रमुख जर काय असेल प्लॅटफॉर्म, तर स्किल असतं. की तुम्हाला नोकरी असेल किंवा या सगळ्या गोष्टींचं स्किलवरच डिपेंड आहे. तुम्हाला ज्या स्किल येतात त्या स्किलवरच डिपेंड आहे. आणि आजच्या काळात टेक्निकल स्किलला लय महत्त्व आहे, त्या जसं की शिकल्या पाहिजेत. अच्छा, आणि तुम्ही आता टायमाबद्दल काय बोलणार? टाईम कसा स्पेंड करायचा? ओके, टायमिंग, वेळेला खूप महत्त्व आहे. जसं की सगळ्याच महापुरुषांकडून तुम्हाला कळेल की वेळेचं खूप महत्त्व आहे. खूप कमीत कमी काळात खूप जास्त काही आपल्या महापुरुषांनी, संतांनी असेल केलं असेल. जसं की वेळेचं महत्त्व असं आहे की वेळेला, म्हणजे माझ्या बाबतीत काही गोष्टी घडल्या की आरोग्याच्या रिलेटेड असेल की तुम्ही वेळेलाच आरोग्याला जपलं पाहिजे. वेळ गेल्यानंतर आरोग्याशी तुम्ही म्हणजे व्यायाम असेल
या काही गोष्टी असतील त्या करायला घेतल्या तर ते थोडं जड जातात. म्हणून वेळेला जपण्याचं कारण आरोग्य असेल, शिक्षण असेल, स्किल असतील, त्या खूप कमी वेळेत शिकून तुम्ही डेव्हलप केल्या पाहिजेत. तरच ते वेळेचं महत्त्व बिल्ड करता येतात. माणसाने एक वेळेला महत्त्व दिलं पाहिजे. नाती-गोती असेल ते वेळेलाच जपले पाहिजेत. मी समजा वेळ म्हणजे माझ्याकडे पैसे येतील मग मी नाती जपल, पैसे येतील वेळ मिळेल तेव्हा मी माणसं जपल असं नाही. फ्रेंड सर्कल सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे की काही मित्रपरिवार तुम्ही बनवता. मी असंख्य मित्रपरिवार बनवलेला आहे आणि ते वेळेला मदतही करतात, आर्थिक मदत करतात, मानसिक मदत करतात आणि अशा पद्धतीने वेळेचं महत्त्व आहे की ते वेळेलाच बनवतं. म्हणजे तुम्ही ठरवसाल की मी 30शीत बनवल 60 तसं काय नाही. ते वेळेलाच म्हणजे चालू वेळेतच बनत जातं अशा पद्धतीने. थँक्यू, धन्यवाद. आणि एक लास्ट प्रश्न विचारतो, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय वाटतंय? छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांच्यासारखी जीवनात कन्सिस्टन्सी कोणाचीच नव्हती. त्यांनी जेवढी कन्सिस्टन्सी ठेवली, माणसं जपली, माणसं ओळखण्याचं जे कौशल्य होतं ते त्यांच्यासारखं इतरांमध्ये बऱ्यापैकी माझ्या माहितीप्रमाणे कोणाचीच नव्हतं. आणि म्हणजे एकदम ग्राउंड लेवल, टॉप लेवल माणसं ओळखण्याचा त्यांचा म्हणजे खूप मोठा पराक्रम होता. वेळेचं खूप मोठं महत्त्व होतं, जसं तुम्ही विचारलं वेळ असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी पण काही गोष्टी सांगितल्या जसं की आहाराबद्दल, व्यायामाबद्दल, राजकीय कौशल्य असेल. तुम्हाला त्यांच्या काळापासूनच आपल्याला स्वतंत्र लोकशाही सुरू झाली असं म्हणता येईल. लोकशाहीचं महत्त्व त्यांनी समजून दिलं. म्हणजे आजही लोकांना समजलेलं नाही. बाबासाहेबांनी तुम्हाला लोकशाही हातात आणून दिली तरी लोकांना समजलेलं नाही की ती कशा पद्धतीने हे करायची. लोक पक्षांना महत्त्व देतात. तसं शिवाजी महाराजांनी ती लोकशाही दिली आपल्याला. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी आपल्याला वेळेचं महत्त्व कसं म्हणजे खूप कमी कालावधी म्हणजे त्यांच्या 50 वर्षाच्या आयुष्यात फक्त 35 वर्षामध्ये त्यांनी जेवढं मोठं विस्तार केला, साम्राज्य विस्तार असेल, लोकांना एक लई मोठी देणगी दिली जीवन जगण्याची, तर ती त्यांच्याकडनं शिकण्यासारखी आहे. वेळ, कन्सिस्टन्सी, नियोजन, खूप मोठं त्यांचं नियोजन होतं. ते स्वतः एक लेखकसुद्धा होते. त्यांची काही पुस्तकं आहेत. ती पुस्तकं आजही लोकांनी वाचून त्यांच्या जीवनाचं एक मॅनेजमेंट तयार करू शकतात. हे महाराज अशी व्यक्तिमत्व आहे की तुम्ही अप टू डेट म्हणजे जीवनामध्ये कोणत्याही क्षणाला म्हणजे हारलाय, जिंकलाय, कोणत्याही क्षणाला कसं मॅनेजमेंट राहावं, जीवन कसं जावं याचं एक उदाहरण आहे. धन्यवाद, धन्यवाद. चांगलं वाटलं आपल्यासोबत भेटून आणि थँक्यू परत एकदा तेजस दादासाठी. जय शिवराय. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कसा वाटतं तुम्हाला हे कॉन्टेंट? चांगलं आहे. चांगला आहे ना माहिती शेअर करण्यासाठी. हो. थँक्यू. या यू कॅन क्लोज ब्रो.